डिअर फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत ॲज सून ॲजच्या वाक्यामध्ये नो सुनर दॅन कसा वापर केला जातो. या नो सुनर दॅनचा वापर ॲज सून ॲजमध्ये कसा केला जातो ते आज आपण अतिशय सोप्या पद्धतीनं या व्हिडिओ शिकणार आहोत. तर चला मग तर एक्झाम्पल बघूया. यूज ॲज सून ॲज इंटू नो सुनर दॅन. एक्झाम्पल्स. पण एक्झाम्पल पाहण्या अगोदर नो सुनर दॅनचा अर्थ काय होतो हे आधी आपण जाणून घेऊया. जसं ॲज सून ॲजचा अर्थ होतो एक क्रिया घडते ना घडते तो दुसरी क्रिया घडते असं दर्शवण्यासाठी ॲज सून वापरतात, ॲज सून ॲज वापरला जातो. तसंच नो सुनर दॅन त्या अर्थ पण तोच होतो. काय तर एक क्रिया घडली ना घडली तो दुसरी क्रिया घडते ते दर्शवण्यासाठी नो सुनर दॅनचा वापर केला जातो. मग ॲज सून ॲजचं वाक्य असेल तर त्या वाक्यामध्ये नो सुनर दॅन कसा वापरावा हे अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. पूर्णतः तुम्ही जर व्हिडिओ पाहिला हा तर तुम्हाला ते लगेच समजेल. ओके. एक्झाम्पल्स. फर्स्ट, ॲज सून ॲज वी सी अ टायगर, कॉमा वी रन अवे. मुख्य वाक्य आणि त्याचे उपवाक्य आहे. पहिल्या वाक्यात काय सांगितलेलं आहे? ॲज सून ॲज वी सी अ टायगर. जसं आम्ही टायगरला म्हणजे वाघला पाहतो तोच आमची दुसरी क्रिया काय आहे? वी रन अवे. आम्ही पळतो. टायगरला पाहतो आणि पळतो असे दोन क्रिया एकामागून एक घडताना ॲज सून ॲजने दाखवलेलं आहे. मग हेच क्रिया आपल्याला नो सुनर दॅन वापरून दाखवायची आहे. सिंपल. काय करावं लागणार आहे इकडे लक्ष द्या. आधी ॲज सून ॲजचा जागी म्हणजे या ॲज सून ॲजला काढून त्याच्या जागी तुम्हाला नो सुनर दॅन लिहावं लागणार आहे. नो सुनर. आधी नो सुनर लिहावं लागणार आहे. दॅनचा वापर नंतर. काय केलं? ॲज सून ॲज काढून नो सुनर लिहायचे. आलं काय वेळ लक्षात? म्हणजे ॲज सून ॲज शब्द काढायचा आणि त्याच्या जागी नो सुनर लिहायचा. म्हणजे तो ॲज सून ॲज नो सुनर काय दाखवतो? जी क्रिया पहिले घडली ती घडते ना घडते तो दुसरी क्रिया घडते असं ते सिमिलर शब्द दाखवतात. जसं काय ॲज सून ॲज आणि नो सुनर दॅन. मग ॲज सून ॲज काढून नो सुनर लिहायच्या पहिले. लक्षात? मग पुढे काय करायचं आपल्याला? ॲज सून ॲज काढून नो सुनर लिहिला. नंतर नो सुनर नंतर सहाय्यकारी क्रियापद लिहावं लागतं. जर वाक्यात सहाय्यकारी क्रिया असेल तर लिहिता येतं. पण वाक्यात सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ड नसेल तर तुम्हाला डू, डज व डीड यांचा वापर करावा लागतो क्रियापदानुसार. ते कसं? आता ॲज सून ॲज काढून नो सुनर लिहिला तर नंतर कर्ता वी आहे. कर्ता वी. कर्त्यानंतर क्रियापद आहे सी. सी म्हणजे पाहणे. ही क्रियापद आहे. ही क्रियापद V1 आहे म्हणजे क्रियापदाचं वर्तमानकाळी पहिलं रूप आहे. V1 आहे. पण या वी सोबत कोणत्याही प्रकारचे सहाय्यकारी क्रियापद नाहीये. इथं सहाय्यकारी क्रियापद नाहीये. वी आर असं किंवा वी डू असं, हॅड या पद्धती सहाय्यकारी क्रियापद नाहीये. मग जेव्हा कर्त्यासोबत सहाय्यकारी क्रियापद नसेल तर ते आपल्याला मिळवावं लागेल. ते कसं? ॲज सून ॲज ॲज सून ॲज काढल्यानंतर नो सुनर लिहिलं. आता नो सुनर नंतर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद पाहिजे आहे. तो इथून मिळवायचा. या क्रियापदाला विचारावं लागेल तर तू V1 आहे का V2 आहे? लक्षात? म्हणजे क्रियापदाचं ते वर्तमानकाळी आहे का भूतकाळी रूप आहे ते आपण क्रियापद बघूनच सांगू शकतो. मग सी. मग सी काय आहे? पाहणे. कोणतं रूप वाटतं तुम्हाला? हां, क्रियापदाचं पहिलं रूप आहे सी. मग क्रियापदाचं पहिलं रूप राहिलं तर सहाय्यकारी क्रियापद दोन पैकी वापरावे लागतात. एक म्हणजे डू आणि डज. मग आता प्रश्न आला डू का डज? लक्षात? डू का डज? यू बिकेम कन्फ्यूज. मग काय करणार तुम्ही?
डू लिहायच्या का डज लिहायच्या ते आपण सब्जेक्टला विचारूया, कर्त्याला विचारायचं. मग कर्ता कोण आहे? वी. कर्ता हा वी आहे. मग या कर्त्याला डू लागतं का डज? अतिशय सोप्या पद्धतीने सांगतो. डज कोणाला लावायच्या? थर्ड पर्सन लावायच्या. ही, शी, इट म्हणून कर्ते राहिले थर्ड पर्सन, त्याला डज वापरता. किंवा एखादं नेम असेल, पूजा, रोशनी, आणि क्रियापदाचे पहिलं रूप असेल तेव्हा सुद्धा डज वापरू शकता तुम्ही. पण तिथं व्यक्तीचे नाव नाही आहे, तर प्रोनाऊन आहे, सर्वनाम आहे. मग सर्वनाम वी आहे. मग कोणत्या कर्त्याला डू आणि कोणत्या कर्त्याला डज लागतं हे तुम्हाला माहिती पाहिजे असतं. लक्षात? मग ही, शी, इट आणि व्यक्तीचे नाव हे जर राहिलं तर डज वापरतो, वर्तमानकाळी क्रियापद राहिली तर. बाकीच्यांना तुम्ही डू वापरू शकता. मग आपण वी असल्याने या क्रियापदासाठी काय निवडला? डू. असा डू मिळवला. लक्षात? म्हणजे हेल्पिंग वर्ब्स आपल्याला भेटला. आता या सहाय्यकारी क्रियानंतर काय लिहायचे आपल्याला? कर्ता. कर्ता कोण आहे? वी. वी. मग नो सुनर डू वी आणि पुढचे वाक्य कॉमापर्यंत जसं लिहायचं. टायगर. आता उपवाक्य सुरुवात करायची आहे. मग एक शब्द राहून जातो, तो म्हणजे दॅन. मग हा दॅनचा वापर केव्हा करायचा आपल्याला? या स्वल्पविरामाच्या जागी, कॉमाच्या जागी कॉमा काढायचे आणि दॅन लिहायचं. दॅन. आणि पुढच्या वाक्यात काही न बदल करता जशाच्या तसं लिहायचं. वी रन अवे, असा वापर केला जातो. नो सुनर डू वी क्रियापद पहिले लिहा आणि नंतर मग अ टायगर. ॲज सुन ॲज मध्ये नो सुनर लिहा, ॲज सुन ॲज काढून नो सुनर लिहा. नंतर मग या सी क्रियापदावरनं आणि या कर्त्यावरनं आपल्याला सहाय्यकारी क्रियापद मिळवायचे राहतं. मग क्रियापदी वर्तमानकाळी आहे आणि कर्ता वी आहे, तर याच्यावरनं आपण डू मिळवला. डू नंतर काय लिहिली? कर्ता लिहिला, सब्जेक्ट लिहिला. आणि कर्ता लिहिल्यानंतर ह्या क्रियापदाचा उल्लेख या कर्त्यानंतर केला जातो. सी. क्रियापदात काहीच बदल नाही करायचा. सी लिहायचं आणि मग उर्वरित वाक्य अ टायगर असं लिहायचं. नंतर उपवाक्याची सुरुवात कशाने करायची? कॉमा काढून दॅनने करायची. आणि दॅनचा वापर झाला की पुढचे वाक्य जशाच्या तसं लिहायचं. मग नो सुनर डू वी सी अ टायगर दॅन वी रन अवे. काय अर्थ झाला? जसं आम्ही टायगर पाहतो तोच आम्ही टायगर पाहिल्यानंतर काय केलं? पाहतो तोच आम्ही पळतो. अशी एक क्रिया घडते ना घडते तो दुसरी क्रिया घडली किंवा घडते हे दर्शवण्यासाठी नो सुनर दॅनचा वापर केला जातो. तर ॲज सुन ॲजच्या वाक्यात नो सुनर दॅन अशा पद्धतीनं वापरलं जातं. हे पहिलं उदाहरण आहे. बघा सेकंड एक्झाम्पल. ॲज सुन ॲज शी सिंग्स अ सॉन्ग पीपल बिगिन टू शाउट. जसं ती गाणं गाते तो दुसरी क्रिया काय घडते? पीपल बिगिन टू शाउट. लोक ओढायला लागतात. ही क्रिया घडते. मग या ॲज सुन ॲजच्या वाक्यात नो सुनर दॅन त्याच पद्धतीने वापरायचे आहे. आधी काय करणार? ॲज सुन ॲजच्या जागी नो सुनर दॅन लिहायचे. नो सुनर दॅन पूर्ण नाही लिहायचा. आधी नो सुनर हे ॲज सुन ॲज काढून लिहून घ्यायचं आणि दॅन हा उपवाक्याला जोडला जातो. मग ॲज सुन ॲजच्या जागी नो सुनर लिहायचं. आता आधी पहिल्या उदाहरणात सांगितलं तर नो सुनर नंतर सहाय्यकारी क्रियापद पाहिजे असतो. मग आता कुठून मिळवणार? आहे का बघून घेऊ आधी. कर्त्यासोबत सहाय्यकारी क्रियापद आहे का? डू, डज, डीड, एम, इज, आर, वॉज, वेअर, शल, विल असं काही आहे का? नाही आहे. मग कोणाला विचारणार? क्रियापदाला विचारावं लागेल. चला तर मग या क्रियापदाला आपण सिंग्स या क्रियापदाला आपण विचारूया. तर तू पास्ट आहे का प्रेझेंट आहे? लक्षात येते ना? लक्षात. मग सिंग्स असं बघितल्यानंतर तुम्हाला सहज लक्षात येईल तर क्रियापद ही
वर्तमानकाळी आहे. क्रियापदाचं पहिलं रूप आहे V1 आहे. हे सिंग्स V1 आहे. मग आम्हाला क्रियापदाचे पहिलं रूप भेटलं तर त्याच्यावरनं आम्हाला सहाय्यकारी क्रियापद या तीनपैकी एक निवडावं लागणार आहे. मग डू डज हे वर्तमान, त्यांच्या भूतकाळ डीड. मग सिंग्स ही वर्तमानकाळी क्रियापद आहे. मग दोन ऑप्शन आहेत, डू का डज. मग डू का डज हे कर्त्याला विचारूया. शी, ही, शी, इट व्यक्तीचे नाव हे तृतीय पुरुषी आहे आणि क्रियापद वर्तमानकाळी राहिली, V1 राहिलं तर डज वापरतात, हे लक्षात ठेवायचं. मग आपण नो सुनर नंतर हेल्पिंग वर्ब लिहायला काय निवडणार, डज. कशावरनं, क्रियापद V1 आहे आणि कर्ता हा थर्ड पर्सन आहे. आलं का लक्षात. मग त्याच्यासाठी आपण ॲज सून ॲज काढल्यानंतर नो सुनर लिहिल्यानंतर डज लिहायचं. नो सुनर डज. मग कर्ता लिहायचा. कोण आहे कर्ता, शी. आता कर्त्या लिहिल्यानंतर पुढचे वाक्य लिहायचे आहे जसे तसं क्रियापदासोबत, पण क्रियापदात थोडासा चेंज करावा लागेल. नाही तर मी सांगितलं पुढच्या वाक्यात जसं लिहा, तुम्ही लिहून टाकणार नाही. पुढच्या वाक्यात आपण डू मिळवला आणि डू मिळवल्यानंतर क्रियापदात चेंज न करता जसे तसे लिहिली आहे सी, पण या दुसऱ्या वाक्यात पण वर्तमानकाळी आहे. मग काय बदल करावा लागणार आहे, तर या क्रियापदावरनं आपण डज मिळवलेला आहे, म्हणजे या क्रियापदाला लागलेला जो एस आहे सफिक्स, क्रियापद वर्तमानकाळी राहिली आणि त्याच्या अगोदर थर्ड पर्सन करते राहिले, ही, शी, इट व्यक्तीचे नाव राहिलं तर त्या क्रियापदाला एस किंवा एस हा सफिक्स लावावा लागतो, हे लक्षात ठेवायचे ग्रॅमॅटिकल रूल्सनुसार. मग हा जो एस लावला, हा एस वरनं आणि या कर्त्यावरनं डज मिळवला, मग हा एस जो आहे हा डज मध्ये चालला गेला, एस डज मध्ये चालला गेला, हे लक्षात ठेवायचं. मग तेव्हा डज वापरल्यामुळे कर्त्यानंतर जी क्रियापद आपण लिहिणार आहोत सिंग्स, ती सिंग्स न लिहिता फक्त सिंग लिहायचं, एस निघून जाईल. डज मध्ये चालला गेला तो, मग सिंग लिहायचं असं. मग नो सुनर डज शी सिंग, मग स्वल्पविरामापर्यंत कॉमापर्यंत वाक्य जे ते लिहायचं अ सॉन्ग. कॉमा आला, त्या कॉमा काढून त्याच्या जागी द्यान लिहायचे उपवाक्य जोडायला, द्यान. आणि उपवाक्य जसाच्या तसं लिहायचं. पीपल बिगिन टू शाउट, अशा पद्धतीने. काय आलं आन्सर, नो सुनर डज शी सिंग अ सॉन्ग दॅन पीपल बिगेन टू शाउट. तोच अर्थ, एक क्रिया घडली ना घडली तर दुसरी क्रिया घडते. कसं, नो सुनर डज शी सिंग अ सॉन्ग, जसं ती गाणे गाते, दॅन पीपल बिगॅन टू शाउट, मग लोक काय करतात, बिगॅन टू शाउट, ओढायला लागतात, ओरडतात, असं त्याचा अर्थ. अशा पद्धतीनं ॲज सून ॲजच्या वाक्यात नो सुनर दॅन वापरतो. ओके. थर्ड एक्झाम्पल, ॲज सून ॲज ही रोट अ लेटर ही वेंट टू द ऑफिस. तसेच एक क्रिया घडली ना घडली तर दुसरी क्रिया घडलेली आहे. पहिल्या वाक्यात कोणती क्रिया घडली, रोट. दुसऱ्या वाक्यात वेंट. मग राईटचा V2 आहे रोट आणि गोचा V2 आहे वेंट, हे लक्षात असू द्या. तीच पद्धत काय करायची आपल्याला, ॲज सून ॲज काढून नो सुनर आधी लिहायचं आहे. नो सुनर येता येईल, प्रत्येकाला आलं पाहिजे. ॲज सून ॲज काढून नो सुनर लिहायचं. मग खराखेर पुढे. ते जर जमलं तर याचे तुम्हाला मार्क्स सहज मिळतील, तुम्ही लक्षात सहज ठेवू शकता. चला मग ॲज सून ॲजच्या जागी नो सुनर लिहिल्यानंतर कर्ता ही आहे आणि क्रियापद रोट आहे. आता हे क्रियापद रोट ही V1 आहे का V2 आहे, आता तुम्हाला समजलं. ही V2 आहे, क्रियापदाचे भूतकाळी दुसरं रूप आहे, लक्षात. मग क्रियापदाचे भूतकाळी दुसरं रूप आहे, पण
कर्त्यासोबत सहाय्यकारी क्रियापद नाहीये. मग आपल्याला मिळवतो जसं आपण वर प्रमाणे मिळवलं तसं. मग आता या रोटला भूतकाळी क्रियापद जे आहे त्यासाठी सहाय्यकारी क्रियापद कोणतं शोधावं लागेल? डू, डज का डीड? मग डू आणि डजचाच डीड होतो भूतकाळ, हे लक्षात ठेवा. मग भूतकाळी क्रियापदाला डीड वापरलं जातं. मग काय करणार तुम्ही? ॲज सून ॲज काढून नो सून लिहिल्यानंतर डीड लिहायचं. मग हा डीड कुठून मिळवला? क्रियापदाचं भूतकाळी V2 भूतकाळी रूप आहे त्याच्यावरनं आपण मिळवलं. लक्षात. मग करता लिहायचा ही. आता पुढच्या वाक्य जसं लिहून दिलं तर रॉंग येईल. मग काय करावं लागणार? तर क्रियापदाला परत पहा. क्रियापदाचं दुसरं रूप आहे याच्यावर आम्ही डीड मिळवला, म्हणजे या रोट ह्या क्रियापदाचं भूतकाळी रूप डीड मध्ये समाविष्ट झालेलं आहे, डीड मध्ये चालला गेला असं लक्षात ठेवा. लक्षात. मग डीड मध्ये गेल्यानंतर क्रियापदात काय चेंज होतो? तर ते क्रियापद V1 होऊन जाते, वर्तमान काळी होऊन जाते. मग तुम्हाला जर ओळखता आली हे V2 आहे त्याचे V1 पण माहिती पाहिजे असतं. रोटचं V1 राईट हे आलं पाहिजे. मग काय बदल झाला? रोटचं झालं राईट. आता तुम्ही विचाराल सर मग येस आणि येस का पण लावला? तुम्ही आत्ता बोलले तर थर्ड पर्सन राहिलं, ही शीट राहिला आणि क्रिया करता राहिला, नेम राहिलं, व्यक्तीचं नाव राहिलं, तर त्या वर्तमान क्रिया राहिली त्याच्या पुढे, तर तिला एस आणि एस लावतात. बरोबर? हो बरोबर. हे मग तुम्हाला काय वाटतं? इथं एस 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 लावावं लागणार असं वाटतं का? रॉंग. आपण या V2 वरनं डीड मिळवला. लक्षात. म्हणजे भूतकाळी क्रियापद झाली, म्हणजे भूतकाळी वाक्य झालं. आणि नंतर हा रोटचं राईट कशामुळे झालं? या डीडमुळे. म्हणजे हा रोट डीडमध्ये चालला गेला, त्याचे रूपांतर राईटमध्ये चाललं. आणि कर्त्यासोबत तो दिला गेलेला आहे, पण हा डीड आहे आणि डीड असल्यामुळे भूतकाळी रूप असल्यामुळे सहाय्यकारी क्रिया असल्यामुळे या एस किंवा एस या क्रियेबद्दल लावता येणार नाही. मग नो सूनर डीड ही राईट अ लेटर, कॉमा आला, कॉमा काढून ध्यान लिहायचं आणि त्यानंतर पुढच्या वाक्यात बदल न करता जसं तसं लिहायचं. ही went to the office. तर परत एक शंका आली असेल तुमच्या मनात, उपवाक्यात का चेंज केले नाही सर तुम्ही? हा, वेंट आहे हा, त्याच्या गो का केलं? हा नाही, ते पहिलं वाक्य भूतकाळीच आहे, मग दुसरं वाक्य भूतकाळी दाखवावं लागणार आहे. का? कारण डीड आहे. नो सूनर डीड ही राईट अ लेटर, तो जे अर्थ झाला. जसं त्याने पत्र लिहिलं ल भूतकाळ. दॅन ही वेंट टू द ऑफिस, तोच तो ऑफिसला गेला असं आहे. मग इथं गो केला असता तर मग इथं अर्थ बदलून गेलेला असता, भूतकाळी राहिला नसता गो केला असता तर. म्हणून उपवाक्यात V2 राहू द्यायची आहे. हे लक्षात आलं का? ओके. मग नो सूनर डीड ही राईट अ लेटर दॅन ही वेंट टू द ऑफिस. अशा पद्धतीनं एक क्रिया घडली ना घडली, तो दुसरी क्रिया घडलेली आहे हे दर्शवण्यासाठी नो सूनर दॅनचा वापर केलेला आहे. फोर्थ एक्झाम्पल. ॲज सून ॲज आय हॅड फिनिश्ड वर्क आय वेंट टू द मार्केट. थोडासा फरक दिसतोय वरच्या वाक्यांमधला. चौथ्या वाक्यात थोडासा फरक दिसतो. वरचे 3 वाक्य आणि चौथं वाक्य थोडा डिफरन्स आहे. काय? ॲज सून ॲज आय फिनिश्ड वर्क, पहिलं वाक्य जे आहे ते पास्ट पार्टिसिपलचे आहे, म्हणजे क्रियापदाचे तिसरं रूप वापरलेलं आहे. लक्षात. म्हणजे ते पास्ट परफेक्ट टेन्स आहे. आणि पास्ट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला तुम्ही पाठांतर केला असेल, फॉर्म्युले शिकवलेले आहे मी. मग पास्ट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे? एस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ असं आहे. मग एस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ, म्हणजे हे वाक्य, एवढं वाक्य पास्ट परफेक्ट टेन्स आहे. आणि पास्ट परफेक्ट टेन्सचं वाक्य राहिलं आणि नो सूनर दॅन वापरायला लावलं
तर कसं वापरायचं ते बघा. आधी काय करणार, ॲज सून ॲज काढून नो सूनर लिहितो. आता आपली अट काय आहे, नो सूनर नंतर हेल्पिंग वर्ड्स पाहिजे असतात. डू, डज, डीड, हॅव, हॅड, एम, इज, आर, वॉज, वेअर जे असेल ते. मग त्याला बघूया आहे की नाही. आहे, हॅड. तर त्यासोबत हॅड आहे. हॅड सुद्धा काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे. हॅव, हॅज, हॅड. हॅव, हॅज सोबत का हॅड. लक्षात. मग सोपं जाईल हे तुम्हाला सोडवायला, कारण हे पास्ट परफेक्ट टेन्सचं वाक्य राहतं ना, ते इझी जातं. कसं, मग नो ॲज सून ॲज काढून नो सूनर लिहिला. मग सहाय्यकारी क्रियापद आता डू, डज, डीड मिळवायची आवश्यकता नाही. का नाही, तर ऑलरेडी सहाय्यकारी क्रियापद वाक्यात उपलब्ध आहे, अवेलेबल आहे. ओके, कोणतं आहे, हॅड. मग अशा पास्ट परफेक्ट टेन्सच्या वाक्यातलं जे हॅड आहे ते नो सूनर नंतर लिहून घ्यायचे. नो सूनर हॅड. आता करता लिहा, आय. आता क्रियापदात नो चेंज, क्रियापदात कुठल्याही प्रकारचा बदल करावा लागणार नाही आहे, कारण ते परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. मग क्रियापद जशाच्या तसे लिहायचे आहे. फिनिश्ड वर्क, कॉमा आला, काढून द्यान लिहा. उपवाक्याची सुरुवात द्यानने करायची आहे. उपवाक्य जोडण्यासाठी द्यान वापरता. पुढचे वाक्य जसे तसे लिहायचं आहे. आय वेंट टू द मार्केट. I went to the market. Okay. As soon as I finish work, I went to the market. जसं मी काम पूर्ण केलेलं, म्हणजे क्रिया पूर्ण झाली, कोणतं एखादं काम, ती काम पूर्ण केलेलं, फिनिश केलं, तो दुसरी क्रिया काय घडली, सिंपल पास्टमध्ये आहे. हे लक्षात ठेवा. पहिलं वाक्य जर पास्ट परफेक्ट मध्ये असेल तर त्याचं दुसरं वाक्य उपवाक्य हे नेहमी सिंपल पास्ट मध्ये असेल. बघा, आय वेंट, एस प्लस V2 प्लस ओ, आय वेंट टू द मार्केट. मग ॲज सून ॲज आय हॅड फिनिश वर्क, आय वेंट टू द मार्केट. जसं मी काम संपवलं, ही क्रिया घडली फिनिश वर्क. ती मी दुसरी क्रिया काय घडलेली, वेंट, गेलेलो, म्हणजे गेलो. कुठे गेलो, मार्केटला. अशा दोन क्रिया, एक क्रिया घडते ना घडते तो दुसरी क्रिया घडलेली आहे. मग त्याच्यात नो सूनर, ॲज सून ॲज काढून नो सूनर लिहिला. सहाय्यकारी क्रिया म्हणून हॅड मिळाला, करता लिहिला, आणि क्रियापदाचे तिसरं रूप लिहून पुढचे वाक्य जोडायला द्यान वापरला. नो सूनर हॅड आय फिनिश्ड वर्क दॅन आय वेंट टू द मार्केट. जसं मी काम उरकलं किंवा जसं मी काम पूर्ण केलेलं, तोच मी मार्केटला गेलो. एक क्रिया घडते ना घडते तो दुसरी क्रिया घडते असं दर्शवण्यासाठी नो सूनर दॅन वापरता, ॲज सून ॲज वापरता, हे लक्षात ठेवायचे. तर ॲज सून ॲजच्या वाक्यामध्ये नो सूनर दॅन अशा पद्धतीनं, अतिशय सोप्या पद्धतीनं कसं वापरलं जातं ते आज मी तुम्हाला या व्हिडिओत सांगितलेलं आहे. तर मग हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, जर चांगला वाटला असेल तर तुम्ही एक काम आधी करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि नंतर व्हिडिओला शेअर आणि लाईक्स करायचं. ओके, गॉट इट. थँक्स.